कागद, या एवढ्या कागदावर तुम्हाला आवडणाऱ्या मित्राचं नाव लिहायचं. इथे बघा सगळी नावं लिहिली. तुम्हाला याच्यापैकी कोण मुख्यमंत्री व्हायला आवडेल? निशा आवडेल, प्रशांत आवडेल, मानसी आवडेल, दिनेश आवडेल, ब्रिलाल आवडेल, सोनाली आवडेल, संजना आवडेल, गौरव आवडेल, अंकिता आवडेल. तुम्हाला जे आवडेल त्याचं नाव इथं लिहायचं. लक्षात आलं का? त्याचं नाव या चिठ्ठीवर लिहायचं. समजलं? आणि ही चिठ्ठी बंद करायची. ही चिठ्ठी बंद करायची आणि मग सर येतील तुमच्यापर्यंत. त्या डब्यामध्ये ही चिठ्ठी टाकून द्यायची. आपण जे नाव लिहिलं ते कोणाला दिसायला नको. आलं का लक्षात? जर दिसलं तर ते गपचूप राहील का भाऊ? गपचूप राहील का? नाही. बघा मतदान होतं ना, मतदान होतं की नाही? त्या मतदानाला सुद्धा अशीच पद्धत वापरली जाते. लोक येतात मतदान करायला आणि गपचूप मतदान करून जातात. म्हणजे आपण कोणाला मतदान केलं हे कोणालाही कळत नाही. अशी गुप्त मतदान पद्धती आहे ही. काय आहे? गुप्त मतदान पद्धती. आता मी सूचना त्या कागदावर नाव लिहिल आणि पुन्हा तिथे टाकून पुढे चालला जाईल. आपल्या आपल्या जागेवर चालला जाईल. सूचना समजली? तुम्हाला यांच्यापैकी तुमचा जो मित्र आहे, जी मैत्रीण आहे, त्याचं नाव लिहिणे आहे. बघा मी कोणाचंच लिहिलेलं नव्हतं तरी मी कागद फाडून ठेवला. बघा हा बॉक्स सुद्धा बघा आता कसा आहे, खाली. कोण भरणार आहे याच्यामध्ये चिठ्ठ्या? मी. आता आपण पहिले चौथी वाल्यांना न्याय देऊ. चौथी, तिसरी, दुसरी आणि मग पहिली. आता बोलू आपण. चला चौथी. मध्ये टफ फाईट आहे एकदम. कोण पुढे जाणार ही उत्सुकता आता सगळ्यांना लागलेली आहे.